नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन शेळके. द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, टीईटीची परीक्षा जवळ येत आहे. अशा वेळेस आपल्याला वेळ कमी असल्यामुळे रात्र थोडी आणि सोंगे फार अशी गंमत झालेली आहे. आता आपल्याला प्रत्येक टॉपिक वरती प्रश्न कसा विचारला जाईल याचा अंदाज घेणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच या टॉपिकवर येणाऱ्या परीक्षेत कसा प्रश्न येऊ शकतो. आपण आतापर्यंत 2013 पासून 2020 पर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका टीईटीच्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट वरती कसा प्रश्न विचारला ते सगळे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. आणि ते प्रश्न अभ्यासले की आपल्याला 100% याची 100% आयडिया येणार आहे की आपल्याला पुढच्या परीक्षेत कसा प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टचा मार्क 100% मिळवून देईल. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पाहूया आपण डायरेक्ट इनडायरेक्ट वर 2021 ला येणाऱ्या परीक्षेत कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो याचा आज आपण अंदाज करणार आहोत. ओके, सुरुवात करूया आपण व्हिडिओला. तर पहिला प्रश्न जो आहे तो आपण यामध्ये घेणार आहोत. तर हा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. या प्रश्नाविषयी आपण चर्चा करूया. हा प्रश्न कधी विचारलेला आहे तर हा विचारला आहे 2018च्या टीईटी मध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न काय आहे? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. या डायरेक्ट स्पीचचं करेक्ट अल्टरनेटिव्ह निवडायचं आहे. आय सेड टू वेदांत व्हॉट डज इट मीन. आय सेड टू वेदांत व्हॉट डज इट मीन. तर हा प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे? पहिल्यांदा बघूया. अवतरण चिन्हामध्ये WH क्वेश्चन विचारलेला आहे. WH क्वेश्चन आणि याचा आपल्याला इनडायरेक्ट करायचा आहे. तर आता पहा, या ज्या ठरलेल्या प्रश्न आहेत त्यासाठी पूर्णपणे इथे एक्सप्लेनेशन देणार आहे. तुम्ही एवढा व्हिडिओ जरी वारंवार पाहिला तरी तुमचा डायरेक्ट इनडायरेक्टचा मार्क्स कुठेही जाणार नाही. पहा, आय सेड टू वेदांत अवतरण चिन्ह जेव्हा WH क्वेश्चन असतो तेव्हा इनडायरेक्ट करताना आपण सेड ऐवजी काय वापरतो का? सेड ऐवजी आस्क वापरतो. आस्क नंतर तू वापरतो का? तर नाही वापरत आहे. सेड ऐवजी आपल्याला आस्क वापरायचा आहे. आणि दॅटच्या जागेवर आपण जो WH वर्ड अवतरण चिन्हात असतो तोच वापरत असतो. या दोन गोष्टी झाल्या. त्यानंतर अवतरण चिन्हातील जे वाक्य आहे या वाक्याचं आपण विधानार्थी वाक्यात रूपांतर करून इनडायरेक्ट करत असतो. तर त्या पद्धतीने आपण आता कोणता पर्याय यासाठी योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न करूया. तर पहिल्यांदा एक्सक्लेम आलंय हे चुकीचं आहे. क्लेम आलं चुकीचं आहे. त्यानंतर इथं आस्क आणि इथं सेड टू आहे. सेड टू आपण घेणार नाही. हा पर्याय देखील चुकीचा आहे. ऍडवाइस चुकीचा आहे. तर आपल्याला लगेच दिसतंय की यामध्ये दोन पर्यायी उत्तर आहे. परंतु आणखी तिथे जाऊया का? आय सेड ऐवजी आस्क वापरलेला आहे. त्यानंतर दॅटच्या जागेवर काय केले? WH वर्ड देखील घेतलेला आहे. आणि इट मीनचं आपण काय केलं? पास्ट केलेलं आहे. सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट मध्ये रूपांतर केलंय. मग अशा रीतीने यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. आता यावरून आपल्याला काय लक्षात घ्यायचंय? पहा, हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश असा आहे की आपल्याला प्रश्न कसा विचारला जाईल. तर यामध्ये आपल्याला WH क्वेश्चन वरती प्रश्न येतो. अवतरण चिन्हामध्ये WH क्वेश्चन असणे अशा प्रकारचं वाक्य इनडायरेक्टला विचारलं जातं. हे आपल्याला 2018च्या परीक्षेवरून लक्षात येतं. फक्त एकाच परीक्षेत नाही. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा. पुढचा प्रश्न हा जो विचारलेला आहे हा प्रश्न आहे 2013च्या सीईटी मधला. आणि यातले जे पर्याय आहेत ते आपल्या समोर आहेत. हे पर्याय आहेत. तर पहा, 2013च्या टीईटी मध्ये जो प्रश्न विचारलाय तो आपल्याकडे आहे. ही सेड व्हाय हॅव यू कॉल हिअर अँड डिस्टर्ब मी. आता या ठिकाणी देखील पहा, अवतरण चिन्हामध्ये कोणता प्रश्न आला? WH क्वेश्चन. म्हणजे परत एकदा WH क्वेश्चनच विचारला गेला आहे. 2013च्या टीईटी मधला हा प्रश्न आहे. ठीक आहे, हा प्रश्न तुम्ही टॅली करून पाहू शकता क्वेश्चन पेपर मध्ये. ही सेड व्हाय हॅव यू कॉल्ड हिअर अँड डिस्टर्ब मी. अगेन WH क्वेश्चनचं इनडायरेक्ट करणे. ओके, तर आपण लक्षात घेऊया. WH क्वेश्चन विचारलेला असतो म्हणून सेड ऐवजी आस्क घ्यायचा असतं. या ठिकाणी तिन्ही ठिकाणी आस्क आहे, चारही ठिकाणी आस्क आहे. म्हणून इथून पण आपल्याला काही वेगळं करता येणार नाही. त्यानंतर दुसरा नियम आपण पाहिला होता की
वापरायचा असतो दॅटच्या जागेवर. तर इथं दॅटच्या जागेवर तो वापरायचा, इथं दॅट पण वापरला आणि तो शब्द पण वापरला, म्हणून आपण चौथा पर्याय हा उत्तरासाठी चुकीचा आहे असं आपण गृहीत धरणार आहोत. त्यानंतर काळाचा नियम काय सांगतो आपल्याला, अवतरण चिन्हातला काळ काय आहे, हॅव आणि कॉल्ड. म्हणजे कोणता काळ आलेला या ठिकाणी, प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट. तर ह्या काळाचं इनडायरेक्ट करताना आपण काय करत असतो, तर पास्ट परफेक्ट मध्ये रूपांतर करत असतो. प्रेझेंट परफेक्टचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय, पास्ट परफेक्ट मध्ये. मग प्रेझेंट परफेक्टची रचना कशी असते, हॅव आणि तिसरं रूप. तर पास्ट परफेक्टची रचना काय राहील, हॅड आणि क्रियापदाची तिसरे रूप. तर या ठिकाणी पहा हॅड वापरलं का नाही, हॅज वापरलेला आहे, हा पर्याय प्रेझेंट परफेक्टचा झाला, तो आपण घेणार नाहीये. त्यानंतर आपल्याला हॅड आणि तिसरं रूप. तर आपल्या ठिकाणी या ठिकाणी हॅड कॉल्ड म्हणजे आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला उत्तर घ्यायचं आहे. परंतु आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची की अवतरण चिन्हात जेव्हा प्रश्नार्थक वाक्य असतं इनडायरेक्ट करताना त्याचं साध्या वाक्यात रूपांतर होतं. साध्या वाक्यात रूपांतर होताना हॅड हे नेहमी सब्जेक्टच्या नंतर पाहिजे. विधानामध्ये अगोदर सब्जेक्ट नंतर टू बी सुरू. या ठिकाणी हॅड अगोदर आहे म्हणून आपण दुसरा पर्याय देखील घेणार. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे आपलं करेक्ट उत्तर राहील. हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ही आस्क्ड why he had called there and disturbed him. मग अशा प्रकारे आपल्याला 2013च्या सेकंड परत डब्ल्यूएच क्वेश्चन वरती प्रश्न आलेला आहे. अवतरण चिन्हात डब्ल्यूएच क्वेश्चन आला इनडायरेक्ट करायला. यावरून तुम्हीच अंदाज घ्यायचा आहे की आपल्याला कशावरती फोकस करायचा आहे. म्हणजे डब्ल्यूएच क्वेश्चनची रचना इनडायरेक्ट कशी करतात हे दोन मी एक्सप्लेन केले. हे तुम्ही वारंवार पहा आणि लक्षात ठेवा. याच पद्धतीने विचारणार आहे. चला तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. टीईटी वरती विचारलेला हा तिसरा प्रश्न आहे. हा 2016च्या टीईटी मध्ये पेपर 2 ला विचारलेला आहे. पेपर 2 2016 ची टीईटी. तर यावरती काय प्रश्न विचारला बघा. द मदर सेड टू साधना व्हाय आर यू नर्वस टुडे. अगेन अवतरण चिन्हामध्ये डब्ल्यूएच क्वेश्चन विचारलेला आहे. सलग तिसरा प्रश्न डब्ल्यूएच क्वेश्चन. लक्षात ठेवायचे डब्ल्यूएच क्वेश्चनचं इनडायरेक्ट स्ट्रक्चर पाठच करून ठेवायचं आहे. यावरती प्रश्न येणार आहे. तर आपण काय झालं या ठिकाणी द मदर आस्क्ड साधना. आता या ठिकाणी आपल्याला पाहिजे की आस्क नंतर टू वापरायला नको. आस्क एकटं पाहिजे म्हणून आपण दुसरा पर्याय कट करून टाकूया. द मदर आस्क्ड साधना. इथं परत सेड टू केले चौथ्या पर्यायात हे पण आपण सोडून देऊया. आता आपलं उत्तर राहिलं पहिला आणि तिसऱ्या पर्यायामध्ये येईल. द मदर आस्क्ड साधना व्हाय. आता सी वॉज द सिव्हिअर. सी वॉज द सिव्हिअर. तर या ठिकाणी सी हे एकवचनी आहे. तर ती पुरुषी एकवचनी. त्यानंतर एकवचनी टू बी रूप पाहिजे. वेअर वापरता येणार नाही. वॉज बरोबर आहे. अशा रीतीने आपला तिसरा पर्याय बरोबर येत आहे. बघा या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे काय मदर. द मदर आस्क्ड साधना व्हाय सी वॉज नर्वस टुडेचं रूपांतर केलेलं आहे दॅट डे मध्ये. तर मित्रांनो असं आपण लक्षात ठेवूया की डायरेक्ट इनडायरेक्ट करण्यामध्ये आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन कडे जास्त लक्ष द्यायचं आहे. फक्त डब्ल्यूएच द्यायचं पहा. आता पुढचा क्वेश्चन घेऊया आपण पुढच्या परीक्षेला. हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर पाहूया या क्वेश्चनचं काय म्हणणं आहे. तर आता अवतरण चिन्हामध्ये आपण पाहिले की डब्ल्यूएच क्वेश्चन कडे फोकस करायचं आहे. हे आपलं फक्त झालं डोक्यामध्ये. आता याचप्रमाणे बघा आता प्रश्न कसा विचारला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. आता यामध्ये काय ही सेड टू हर आर यू कमिंग टू द पार्टी. ही सेड टू हर आर यू कमिंग टू द पार्टी. आर यू कमिंग टू द पार्टी हे कोणता क्वेश्चन झाला. एस नो क्वेश्चन किंवा आपण त्याला म्हणूया व्हर्बल क्वेश्चन. म्हणजे क्वेश्चन विचारणारे मे बी डब्ल्यूएच किंवा एस नो. तर अवतरण चिन्हामध्ये एस नो क्वेश्चन विचारलाय. साधं विधान विचारलं नाही आतापर्यंत. आर यू कमिंग टू द पार्टी. तर आता याचा आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे की एस नो क्वेश्चनचं इनडायरेक्ट करताना देखील सेड ऐवजी काय वापरत असतो आपण आस्क वापरत असतो. आणि इथं इफच्या जागेवर दॅटच्या जागेवर काय करतो आपण इफ किंवा वेदर वापरत असतो. आणि अवतरण चिन्हातील वाक्याचं परत साध्या वाक्यात रूपांतर करून इनडायरेक्ट करत असतो. एवढ्या छोट्याशा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. बाकीचे रेग्युलर नियम आहे. काळांचा नियम ठरल्याप्रमाणे बदलायचे आहेत. सर्व नाम पण बदलायचे आहेत. तर बघूया काय होते या ठिकाणी.
ही सेड टू हर. आता ही सेड टू हर इथे लिहिले टोल्ड हर. अवतरण चिन्हात प्रश्न आहे. टोल्ड म्हणजे सांगणे. प्रश्न सांगितला नाही तर विचारला जातो. पहिला पर्याय सोडून देऊया. आता पहिला आस. तर ही आस हर. आता अवतरण चिन्हात दॅटच्या जागेवर आपल्याला काय करायचं असतं, जेव्हा दॅटच्या जागेवर येस नो क्वेश्चन असला तर इफ किंवा वेदर घ्यायचं असतं. या ठिकाणी दॅट पण वापरलाय आणि इफ पण वापरलाय. हे ग्रामॅटिकली चुकीचं आहे, म्हणून आपला तिसरा पर्याय देखील चुकीचा होतो. आता राहिला आपला पहिला, दुसरा आणि चौथा पर्याय. ही आस हर इफ वेदर दोन्ही चालते, काय प्रॉब्लेम नाहीये. पण आता सी वॉज कमिंग, इथे सी वॉज कमिंग केलंय आणि इथे सी विल बी कमिंग केलंय. आता काळानुसार जाऊया. या ठिकाणी आर यू कमिंग हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. याचा आपण रूपांतर कसं करतो, इनडायरेक्ट करताना पास्ट कंटिन्युअस मध्ये करत असतो. अवतरण चिन्हात जेव्हा जेव्हा प्रेझेंट कंटिन्युअस वाक्य येतं तेव्हा इनडायरेक्ट करताना त्याचं रूपांतर आपल्याला पास्ट कंटिन्युअस मध्ये करायचं असतं. या ठिकाणी विल बी केलंय म्हणजे फ्युचर कंटिन्युअस केलंय, हे आपल्याला योग्य नाहीये. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर निवडायचं आहे. तर तुम्ही लक्षात ठेवायचंय की येस नो क्वेश्चन, डब्ल्यूएच क्वेश्चन यावरती आपल्याला खास फोकस करायचा आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न जो विचारलेला आहे परीक्षेला तो असा आहे का, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. जॉन सेड टू द मॅन, आर यू हर फ्रेंड. जॉन सेड टू द मॅन, आर यू हर फ्रेंड. अगेन हे 2013 चे क्वेश्चन पेपर आहे, पेपर 2. तर याच्यामध्ये परत आर यू म्हणजे परत विचारलं येस नो क्वेश्चन. अवतरण चिन्हामध्ये येस नो क्वेश्चन, डब्ल्यूएच क्वेश्चन किंवा येस नो क्वेश्चन यावरती खूप सारा फोकस आहे. स्ट्रक्चर एकदम सोपं आहे, तुम्ही आरामात उत्तर लिहू शकता. ही जॉन सेड टू द मॅन, सेड टू चं करणार आहे आपण आस आणि ते घेणार आहे इफ किंवा वेदर आणि अवतरण चिन्हातील वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करून करणार आहे इनडायरेक्ट. तर आपण बोलूया जॉन आस इथपर्यंत आहे. इथं आस टू वापरलेला आहे म्हणून आपण हा पर्याय सोडून देऊया, कारण आस नंतर टू वापरायचं नाही. जॉन आस द मॅन. आता आपल्याला काय करायचं, इथे इफ किंवा वेदर घ्यायचं आहे. तर इथे इफ सगळ्याच ठिकाणी घेतलेला आहे इफ. आता अवतरण चिन्हातल्या वाक्याचा काळ बघूया. आर यू हर फ्रेंड, आर यू हर फ्रेंड साधं वाक्य झालं त्याचं यू आर हर फ्रेंड म्हणजे सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे. सिंपल प्रेझेंट याचं आपल्याला काय करायचंय, सिंपल पास्ट. आता अवतरण चिन्हामध्ये जे प्रोनाउन आलेला आहे ते प्रोनाउन आहे यू. हे कोणत्या पर्सनचं प्रोनाउन आहे, द्वितीय पर्सन म्हणजे आपण सेकंड पर्सनचं प्रोनाउन आहे. सेकंड पर्सन प्रोनाउन आर चेंज अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट ऑफ रिपोर्टिंग वर्ब. सेकंड पर्सन प्रोनाउन हे रिपोर्टिंग वर्बच्या ऑब्जेक्ट नुसार बदलत असतात, म्हणजे मॅन नुसार बदलतात. म्हणजे याचं रूपांतर कशामध्ये होईल, ही. तर या ठिकाणी ही आहे याच्यामध्ये सारखंच राहील. यावरून आपल्याला वेगळं करता आलं नाही. आता आपल्याला लक्षात येते यू आर सिंपल प्रेझेंट, याचं रूपांतर असं कशात करणार आहे आपण, सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट मध्ये रूपांतर व्हायला पाहिजे, सिंपल पास्ट मध्ये. म्हणून आपल्याला काय करायचं, ही वॉज हे बघा ही वॉज बरोबर आहे आणि ते ही इज आहे हे पर्याय चुकीचा आहे. आणि जेव्हा इनडायरेक्ट होतं तेव्हा विधानात रूपांतर होतं, त्यामुळे या ठिकाणी क्वेश्चन मार्क हा चुकीचा आहे. म्हणून आपले पहिल्या भागात तिसरा चौथा तिसरा दुसरा हे सगळे पर्याय चुकीचे आहेत आणि पर्याय क्रमांक 1 बरोबरच आहे. तर लक्षात येते एक छोटीशी गोष्ट, इनडायरेक्ट करताना जे काही प्रश्न असतो त्याचं विधानामध्ये रूपांतर होत असतं, म्हणून शेवटी आपण फुल स्टॉप देत असतो, तिथे क्वेश्चन मार्क ठेवलेला आहे, म्हणून तो पर्याय आपला चुकीचा आहे. तर अशा रीतीने आपण काय करूया, हा पर्याय देखील चुकीचा घेऊया आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जॉन आस्क्ड द मॅन इफ ही वॉज हर फ्रेंड. पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न आता आपण पाहिले की एस क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन कडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता आणखी एका प्रकारच्या प्रश्नाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तो प्रश्न आपल्या समोर आहे का, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. डोंट आन्सर मी बॅक लाईक दॅट, सेड रोहित टू राधा.
डोंट आन्सर मी बॅक लाईक दॅट सेड रोहित टू राधा. रोहित राधाला म्हणाला मला परत अशी उत्तर देऊ नको. आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा विचारला आपल्याला टीईटी पेपर 2020 ला सेकंड पेपरचा हा प्रश्न आहे. डोंट आन्सर मी बॅक लाईक दॅट सेड रोहित टू राधा. आता हा जो डोंट म्हणजे अवतरण चिन्हाचा जो क्वेश्चन आहे हा इम्पेरेटिव्ह क्वेश्चन आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्य अवतरण चिन्हात आलेलं आहे. तर अवतरण चिन्ह जेव्हा आज्ञार्थी वाक्य असतं तेव्हा आपण कशा पद्धतीने इनडायरेक्ट करतो. तर अवतरण चिन्हातील वाक्याच्या संदर्भात आपण समजून घेतो की यामध्ये काय आहे, ऑर्डर आहे, रिक्वेस्ट आहे, सजेस्टेड आहे, ऍडवाइस आहे हे समजून घ्यायचं. सेड आहे म्हणजे तो शब्द वापरायचा आहे. त्यानंतर अवतरण चिन्हातील जे मेन वर्ब आहे, कारण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स सुरू कशाने होत असतं, मेन वर्बने. त्याच्यापूर्वी टू लिहायचा असतो आपल्याला आणि जेव्हा डोंट असतं डोंट तेव्हा आपल्याला नॉट टू घ्यावं लागतं आणि आपल्याला पुढील वाक्य इनडायरेक्ट करता येतं. तर पाहूया आता या अवतरण चिन्हाचं वाक्य असं म्हणतंय डोंट आन्सर मी बॅक लाईक दॅट. मला असं पुन्हा उलट उत्तर देऊ नको. तर हे काय सेड रोहित टू राधा. तर हे काय वाटतं आपल्याला, हे आज वाटत नाहीये तर हे ऑर्डर वाटते आपल्याला, टोल्ड पण वाटत नाही. आता ऑर्डर राहिले रोहित ऑर्डर राधा. आता डोंटचं आपल्याला कसं रूपांतर करायचं असतं तर नॉट टू असं रूपांतर करायचं. डोंट तसंच ठेवायचं नाही. डोंट आन्सर हिम बॅक लाईक धिस रूपांतर करायचं आपण दॅट. डोंट आन्सर मी बॅक लाईक दॅट. तर हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 चं बरोबर आहे. इतका सोपा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आज्ञार्थी वाक्यावरती फोकस करत आहे. आज्ञार्थी वाक्य. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आपल्याला आहे पहा मुद्दा मी तुम्हाला ते सेम प्रकारचे प्रश्न समोर आणतोय तुमच्या. तर पहा मदर सेड टू मी. परत ऑर्डर विचारली डोंट रन इन द सन. डोंट रन इन द सन या प्रकारचा प्रश्न. अगेन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य परत विचारलेला आहे. तर आज्ञार्थी वाक्याचा आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे. तर मदर सेड टू मी हा प्रश्न जरा मोठा आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचे. एबीसी आणि परत त्याचे ABCD असे परत ऑप्शन केलेले आहेत. तर मदर सेड टू मी आई मला म्हणाली डोंट रन इन द सन. उन्हात पळू नको. ओके अशा प्रकारचं वाक्य आहे. तर वाक्याचा अर्थ समजून घेऊया. मदर ऍडवाइस्ड मी नॉट टू रन. डोंट नॉट टू बरोबर झालं. रन इन द सन. आईने मला सल्ला दिला की उन्हात पळू नको. हे वाक्य आपल्याला बरोबर वाटत आहे. मदर फॉरबेड मी टू रन इन द सन. फॉरबेड करणे मनाई करणे. आईने मला उन्हात पळण्यापासून मनाई केली. मिनिंग प्रॉपर येत आहे. दुसरा पर्याय देखील आपल्याला बरोबर वाटतो. मदर ऍडवाइस मी डू नॉट. आता डू नॉट आपण काय करतो डोंटचं नॉट टू करत असतो. तर हे काही रचना आपली बरोबर नाही. म्हणून आपल्याला ए आणि बी ही उत्तर बरोबर वाटतात. तर असा पर्याय काय ते ओनली ए इज करेक्ट, ओनली बी इज करेक्ट, बोथ ए अँड बी आर करेक्ट हे उत्तर आपल्याला बरोबर वाटत आहे. आणि म्हणून आपण याचं उत्तर घेणार आहोत ऑप्शन क्रमांक सी बोथ ए अँड बी इज करेक्ट. तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता. आपण जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय पहा आपल्या समोर आहे. पुढचा प्रश्न परत एकदा. आता प्रश्न कसा विचारलेला आहे हेल्प. हा प्रश्न कशा प्रकारचा आहे बघूया आपण. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. हेल्प शाउटेड द वुमन. हेल्प शाउटेड द वुमन. हे आपल्याला टीईटीचा 2016 चा प्रश्न विचारलेला आहे. हेल्प नंतर आपण पाहिले तर काय एक्सक्लेमेटरी मार्क आहे. म्हणजे हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. याचा आपल्याला इनडायरेक्ट करायचा आहे. तर पाहूया. तर आता आपण लक्षात घेतलं की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वर प्रश्न विचारला जातोय. तर बघूया काय पद्धतीचा प्रश्न. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स एकदम सोपं आहे पहा. द वुमन शाउटेड फॉर हेल्प. त्या स्त्रीने मदतीसाठी ओरडले. हेल्प बरोबर आहे. ओके द वुमन shouted that she should help. आपल्याला काय करायचं याचं पण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्स काय करायचं असतं परत विधानात रूपांतर करायचं असतं. म्हणून आपल्याला काय करायचे तिला कोणीतरी मदत करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला करता घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या वाक्यात तो नाहीये. द वुमन शाउटेड दॅट यांनी बरोबर करता घेतलेलं आहे. समवन शुड हेल्प हर. कुणीतरी तिला मदत केली पाहिजे. ही रचना देखील बरोबर म्हणता येईल आपल्याला.
द वुमन शाउटेड अँड टोल्ड, हे नको, शाउटेड अँड टोल्ड नको. तर आपल्याला ए आणि सी असा पर्याय योग्य वाटत आहे आणि पर्याय ए किंवा ए अँड सी असा बी ऑप्शन, सॉरी 1 नंबरचा ऑप्शन हे आपल्याकडे एक उत्तर येत आहे. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न विचारलाय की 2014 ला. तर याच्यात बघा अवतरण चिन्हामध्ये काय लेट्स वाक्य आलेलं आहे. लेट्स सायली सेड टू केतकी लेट्स टेक अ टॅक्सी नाव. लेट्स टेक अ टॅक्सी नाव हा प्रश्न वेगळ्या प्रकारचा आहे आणि तुम्हाला हा प्रश्न अशाच प्रकारे रिपीट होत आहे. प्रश्न लक्षात घ्यायचे तुम्हाला, त्याच प्रकारचे प्रश्न रिपीट होत आहे. तुम्ही हेच प्रश्न वारंवार एवढे अभ्यासायचं, बाकी काही करायची गरज पडणार नाही. सायली सेड टू केतकी हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच प्रकार आहे, परंतु कोणतं वाक्य आहे? लेट्सचं वाक्य. लेट्सच्या रचनेवरती आपल्या पुस्तकांमध्ये खूप कमी प्रश्न आहेत, पण परीक्षेला सलग 2 वेळा याच्यावरती प्रश्न आलेला आहे. तुम्हाला ही रचना लक्षात ठेवायची आहे. तर लेट्स म्हणजे याचा लॉंग फॉर्म काय म्हणतो आपण? लेट अस असा याचा लॉंग फॉर्म असतो. अस याचा उपयोग सजेशन करण्यासाठी केला जातो. जेव्हा अवतरण चिन्हात वाक्य लेट्स ने सुरू होईल तेव्हा तुम्ही सेडच्या ऐवजी सजेस्टेड घ्यायचं असतं. ऍक्च्युअली ते सजेस्टेड टू असं वापरायचं असतं, पण आपल्याला दुर्दैवाने या पर्यायामध्ये सगळे सजेस्टेड एवढंच आहे. ऍक्च्युअली ते सजेस्टेड टू असायला पाहिजे, पण ठीक आहे, सजेस्टेड आहे. टोल्ड वाला पर्याय आपण पहिल्यांदा कट करून देऊया, म्हणजे 1, 3 आणि 4 याच्यामध्ये आपलं उत्तर आहे. सायली सजेस्टेड केतकी. ओके, त्यानंतर लेट्स काढून टाकून लेट्सच्या जागेवर असं लिहायचं असतं दॅट दे शुड हे आपल्याला वापरायचं असतं. लेट्स राहायचं, लेट्स रिमूव्ह करून त्याच्या जागेवर दॅट दे शुड हे वापरायचं. हे पाठ करून ठेवायचं. लेट्सची रचना असेल सेड ऐवजी सजेस्टेड टू आणि लेट्स काढून टाकून त्याच्या जागेवर काय करायचं? दॅट दे शुड वापरायचं असतं. आता याच्यात आणखी थोडंसं डीप आहे, ते पुढच्या प्रश्नात मी तुम्हाला सांगणार आहे. टेक अ टॅक्सी नावचं काय करायला लागेल? आपल्याला देन करावं लागेल. नावचं देन करावं लागेल. तर या ठिकाणी बघा नावचं नाव ठेवलेलं आहे. हा पर्याय आपण लगेच चूक करून देऊया. पर्याय आपण तो पहिला, दुसरा पर्याय आहे नावचं देन केलेलं आहे. तर आता बघायचं आपल्याला असं पुढे झालं. सजेस्टेड सगळीकडे आता दॅट दे शुड इथं करेक्ट वापरलेलं आहे. टेक अ टॅक्सी नावचं देन केले. इथं काय केलं? दॅट वापरलेलं नाहीये, या ठिकाणी हे पर्याय चुकीचा आहे. दे शुड दॅट वापरलेलं नाही, या ठिकाणी हे पण चूक करूया. दॅट वी शुड केलंय, याच्यामुळे याला पण चुकीचं धरूया. ओके, वी शुड पण असतं, कधी असतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे. तर अशा रीतीने आपल्याला कोणता पर्याय उत्तर बरोबर येते? तर पर्याय क्रमांक 1 सायली सजेस्टेड टू केतकी दॅट दे शुड. सायली सजेस्टेड टू केतकी दॅट दे शुड. हे बघा सजेस्टेड घेतलेला आहे, त्यानंतर दॅट दे शुड टेक अ टॅक्सी नावचं रूपांतर केलेलं आहे देन मध्ये. आणि अशा रीतीने आपला पर्याय क्रमांक 1 हा बरोबर उत्तर आहे याचं. या ठिकाणी जाऊया आपण. तर पुढचा प्रश्न बघूया आपण काय होतोय तो. नेक्स्ट क्वेश्चन आहे टीईटी पेपर 2017. तुम्हाला मी टीईटीचे सगळे प्रश्न तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टली तुमच्या समोर दिलेले आहेत, त्यामुळे तुमचा खूप सारा अभ्यास सोपा होऊन गेलेला आहे. पहा, choose the correct indirect speech of the given sentence. My brother said to me. अगेन वाक्य आलेलं आहे लेट्स गो आउट फॉर वॉक. तुम्हाला लेट्सच्या रचनेचा अभ्यास करून ठेवायचा आहे. आतापर्यंत 3-4 वाक्य सांगितले. 3-4 वाक्य प्रॉपर येत असेल तर तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न येणार आहे. हे पहा 2017 माय ब्रदर सेड टू मी लेट्स गो आउट फॉर वॉक. आता यामध्ये आपण बघूया परत एकदा. सेड टू चं काय पाहिजे आपल्याला? सजेस्टेड टू. आणि लेट्सचं काय करायचं ते आता मी सांगणार आहे. तर मी लेट्स गोष्टी आता काही वेळा कोणी तुम्हाला असं बोलतो की दॅट दे शुड घ्यायचं आहे, पण बघूया पहिल्यांदा काय. माय ब्रदर टोल्ड नको आहे, टोल्ड वरून आपण पहिला पर्याय कट करूया. सजेस्टेड ऐवजी प्रपोज शब्द वापरलेला आहे. प्रपोज तिथं टोल्ड मी पहिला चौथा पर्याय पण आपण काढून टाकूया. आता राहील आपला दुसरा आणि पहिला तिसरा पर्याय. माय ब्रदर प्रपोज टू मी. आता इथं झालं दॅट दे शुड आणि इथं काय दॅट प्रपोज टू मी दॅट वी शुड आणि पुढचं वाक्य गो आउट फॉर वॉक. गो आउट फॉर वॉक सारखंच आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय? दॅट दे शुड घ्यायचं का
दॅट वी शुड घ्यायचा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी फसवा प्रश्न आहे. मी आताच्या प्रश्नात अगोदर सांगितलं की दॅट दे शुड वापरा म्हणून, परंतु बघा त्यावेळेस सायली सजेस्टेड टू केतकी, सायली केतकीला बोलली, त्यात आपण इन्व्हॉल्व नव्हतो. आता काय झालं, माय ब्रदर सेड टू मी, जेव्हा एखादं मला म्हणलेलं असतं मी त्यात इन्व्हॉल्व असतो तेव्हा वीचं दे होत नाही, वीचं वीच राहतं. म्हणून या ठिकाणी दे नाही वापरता येणार, आपल्याला वी वापरता येईल. का परत एकदा लक्षात घ्या, कुणाला म्हटलं, मला मी, जेव्हा आपण वी मध्ये तुम्ही स्वतः समाविष्ट असतात तेव्हा वीचं दे करता येत नाही. म्हणून आपण काय केलंय, म्हणजे थोडक्यात मला घ्या, माय ब्रदर सेड टू मी, माझा भाऊ म्हणाला लेट्स गो आउट फॉर वॉक, चल आपण फिरायला जाऊ. आता इथं आम्ही फिरायला जाऊ असं म्हणता येईल आपल्याला, दे त्यांनी असं काही बोलता येणार नाही, कारण मी पण फिरायला जात आहे. जेव्हा वी मध्ये तुम्ही समाविष्ट असता तेव्हा वीचं दे करायचं आणि वीचं वीच ठेवायचं. या नियमाने आपल्याला एक उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3. म्हणून आपल्याला काय करायचं, दे नाही घ्यायचे, तर दॅट वी शुड बरोबर उत्तर घेतलेलं आहे. हा प्रश्न बसवायला लक्षात घ्या. लेट्सच वाक्य सजेस्टेड घेतलं, फक्त लेट्स मध्ये जेव्हा आपण आपल्याला बोललेलं असतं कुणी तेव्हा वीच ठेवायचं, दे करायचं नाही. जाऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, शेवटची रचना माहिती आपल्याला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन डायरेक्ट स्पीच. उषा सेड व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज, व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज. ती 2017 हा प्रश्न विचारलेला आहे. अवतरण चिन्हातलं वाक्य आहे व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज. इट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इनडायरेक्ट करायला आपल्याला विचारलं जातं आणि हे खूप म्हणजे खूपच सोपं वाक्य असतं. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इनडायरेक्ट करताना काय काय बेसिक गोष्टी थोडीशी ऐकूया. सेड ऐवजी नेहमी काय असतं, एक्सक्लेम असतं. त्यानंतर अवतरण चिन्हातलं जे वाक्य असतं याला आपल्याला साध्या वाक्यात रूपांतर करायचं आणि याला इनडायरेक्ट करायचंय. म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इनडायरेक्ट झालं की त्याचं साधं वाक्य बनेल. म्हणजे कसं होईल, व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज, याचं साधं वाक्य कसं होईल, इट इज व्हॉट टाका अ व्हेरी टॉल बिल्डिंग, इट इज अ व्हेरी टॉल बिल्डिंग, आणि याचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे. आणि मग इट इजचं काय होईल, इनडायरेक्ट करताना सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट होईल. मग इट इज ऐवजी इट वॉज होईल. ओके. उषा एक्सक्लेम विथ वंडर, आश्चर्याने बोलली, हे ठीक आहे. दॅट इट वॉज बरोबर केलं, इट वॉज अ व्हेरी टॉल बिल्डिंग, पहिलं वाक्य आपल्याला बरोबर वाटत आहे. उषा एक्सक्लेम विथ अँगर नको, बिल्डिंग साठी अँगर काही गरजेचं नाही म्हणून आपण हा पर्याय चुकीचा करूया. उषा टोल्ड, एक्सक्लेम पाहिजे, टोल्ड नको म्हणून याला पण आपण कट करूया. उषा आस्क इफ, ये इफ आणि एकच येतं येतो क्वेश्चन साठी येते, इथे आपल्याकडे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे म्हणून हा पण पर्याय आपला चुकीचा आहे. म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, ओनली वन इज करेक्ट. तर अशा रीतीने आपलं उत्तर यायला पाहिजे. उत्तर आहे 1, ओनली वन इज करेक्ट. असा प्रश्न तुम्हाला टीई 2017 ला विचारलेला आहे. म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वरती आपल्याला प्रश्न येतो. पुढील प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढील प्रश्न आहे पहा 2016 पेपर 1 याला प्रश्न काय विचारला. मिस्टर खान सेड हाऊ ब्युटिफुल इट इज टू गेट आवर कार क्लीन. इट इज अगेन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हाऊ ब्युटिफुल इट इज, थोडक्यात आपण पुणे याचं वाक्य असतं हाऊ ब्युटिफुल इट इज, आणि पुढचं वाक्य टू गेट आवर कार क्लीन, हे आपण पुढचं ठेवलं तरी चालेल. मग आपण काय करूया, सेड ऐवजी एक्सप्लेन घेणार, हाऊ ब्युटिफुल इट इज काय करणार, इट इज हाऊच्या जागेवर टाकणार व्हेरी ब्युटिफुल, आणि मग त्याचं इनडायरेक्ट करताना इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. मिस्टर खान सेड हाऊ ब्युटिफुल इट इज टू गेट आवर कार क्लीन. अगेन कशावरती प्रश्न विचारलाय, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. यामध्ये इट इज अशा पद्धतीने हाऊ ब्युटिफुल इट इज, याचं साधं वाक्य कसं होईल, इट इज व्हेरी ब्युटिफुल, आणि इनडायरेक्ट करताना याचं कसं झालं पाहिजे, इट वॉज व्हेरी ब्युटिफुल, या पद्धतीने. तर आता बघूया या 4 पर्यायामध्ये आपल्याला कोणतं उत्तर घ्यायचे. मिस्टर खान एक्सप्लेन दॅट इट वॉजंट केले, विनाकारण अर्थ बदलायची आपल्याला गरज नाही. पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. मिस्टर खान एक्सप्लेन दॅट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल टू गॉट, तिथं वरती गेट आहे, गेटावर तिथं काही गॉट केले आहे, ते क्लीन आहे, तर यांनी क्लीन केले म्हणून आपण हा पर्याय चुकीचा, हा पर्याय चुकीचा. आता राहिला पहिला आणि दुसरा पर्याय. मिस्टर खान एक्सप्लेन
दॅट, त्याच्यात दॅट वापरलं तर दॅट वापरलेलं नाही, म्हणून हा पहिला पर्याय देखील आपला चुकीचा आहे. कारण आपल्याला काय असतं एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं इनडायरेक्ट करताना दॅट वापरायचं असतं. इट वॉज व्हेरी ब्युटिफुल टू गेट देअर कार क्लीन. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन बी. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे जायचं आहे. पुढील प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो प्रश्न असा आहे आपल्या समोर आणि त्याचे ऑप्शन. प्रश्न असा आहे का, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. हाऊ अमेझिंग इट इज आय सेड. 2018चा टीईटीचा प्रश्न. हाऊ अमेझिंग इट इज म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स वरती प्रश्न विचारला जातो. इट इज, तर याचा इनडायरेक्ट आपण कसं होईल, साधा वाक्य होईल, इट इज व्हेरी अमेझिंग. आणि त्याचा इनडायरेक्ट होईल, इट वॉज व्हेरी अमेझिंग. मग आय सेड ऐवजी घेतला आय एक्सप्लेन इथं सेड ठेवलं म्हणून हा पर्याय कट करून टाकूया. आय एक्सप्लेन दॅट. दॅट घ्यायचं असतं, इथं दॅट घेतलं नाही, ते तो पर्याय आपण चुकीचा धरलेला आहे. आय एक्सप्लेन दॅट. आता आपल्याला काय करायचंय, इट इजचं काय व्हायला पाहिजे आपल्याला, इट वॉज व्हेरी अमेझिंग. इट वॉज व्हेरी अमेझिंग. हॅज घेण्याचं कारण नाही, हॅज चुकीचं होईल आणि इट इज तसंच ठेवलेलं आहे, काळ बदलला नाही म्हणून हे चुकीचं आहे. म्हणून आपला चौथा पर्याय चुकीचा आहे, पहिला पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर येईल. म्हणजे काय होईल, आय एक्सप्लेन दॅट इट वॉज व्हेरी अमेझिंग. तर असं याचं उत्तर यायला पाहिजे. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. तर अशा पद्धतीने आपण आता 2013 पासून आतापर्यंत टीईटीला विचारलेले सगळे प्रश्न अभ्यासलेले आहेत. यावरून आपल्या लक्षात काय येते पहा, यावरून लक्षात असं आलेलं आहे की आपल्याला फक्त 4 प्रकारच्या प्रश्नांचं आकलन होणं गरजेचं आहे. 4 प्रश्न कोणते, WH क्वेश्चन, येस नो क्वेश्चन, इम्पेरेटिव्ह क्वेश्चन आणि इम्पेरेटिव्हचं वाक्य आणि एक्सक्लेमेटरी वाक्य. परत एकदा लक्षात घ्या, 4 प्रकारच्या रचना आपल्याला यायला पाहिजे. WH अवतरण चिन्ह WH अवतरण चिन्हामध्ये येस नो असे दोन्ही क्वेश्चन आले की त्याचं इनडायरेक्ट प्रॉपर करता आलं पाहिजे. आणि आणखी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स त्यामध्ये लेट्सच्या रचनेकडे फोकस द्यायचा आहे. आणि लास्टला आपल्याला लक्षात घ्यायचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एवढ्याचं जर तुम्हाला हे 4-5 वाक्य जर तुम्हाला फक्त इनडायरेक्ट प्रॉपर करता आले तर 100% येणारा प्रश्न यावरतीच आहे. आपण जवळजवळ सगळ्या प्रश्नपत्रिकेत जर 4च प्रकारचे प्रश्न येत असतील तर आतापर्यंत विचारले असतील तर इथून पुढे देखील आपल्याला असा अंदाज करायला काही हरकत नाही की आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट वर यावरतीच प्रश्न विचारला जाईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. लवकरच अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.